तू नुसती साईड दाखवायची अशी अशी. हाय नमस्कार भाऊ बहिणीला तर आली भाऊ बहिणीनं आली बघा नांदून नांदून कटळून गेली जीव तिचा कटाळा नांदून नांदून सासर वचीत आली सासर वच फेडायला. म्हणजे एकाने भांडून लावलं आता तुला माझ्या माग लागू नकोच हो का. किती हसतय मनाला. नांदून नांदून गट्ट पडलं तिच्या ह्याला पायाला नांदायचं येऊ कशी कशी मी नांदायला. नांदल्या कुठे पडते बघ कुठं कुठं मला पडलं वाटायचं ना पहिलं येऊ कशी कशी मी नांदायला म्हणल्यावर काट्या कोट्यातनं जावं लागतं का काय. बघू कुठं गट्ट पडले तर. नांदून नांदून कटाळी भावा बहिणीनो आली आता माहेर पण केलं 4-8 दिवस. बहिणीकडे? आता बहीण पण करायचं बहिणोई पण कराय आली. बहिणीला आता 4 वर्ष झालं होतं भेट घेतली होती बहिणीची. 4 वर्ष पण मी होऊन भेट घ्यायला गेली. आलीच नाही की मला भांडणं झाली राजाने हकलून दिलं म्हणून मी आली हे का नाही राव्या 4 वर्ष झालं होतं बहिणी सोबत आव्याला बी घेऊन आली मी. भेट नव्हती. ती पोरगी कुठे आहे बघ. हाय घरात. गेला अजून दुसरा तिसरा पडदा टोळून बुक. मायरी बी आली मायरो शिवण्या मायरो इकडे या. जाण जा ते घेत्या लागू फिगून ती पुरीनं स्टीलनं नळी फोडून डोळा घेतला असता फोडून. इकडे हो का आल्या आल्या मायरून लगेच करामती केली बरं का तुम्हाला दाखवते मी. झोपा चांगला आहे ना काय ते हा बाहेर झोपायचं. इथं तुला जागा ठेवायची फिक्स झोपायला. आम्ही तर वर झोपतो कुठं इकडे हे इकडे ग. वर कुठं हे कोणती तर त्या ह्याच्यात अगं ते नाव बिव सांग की त्याचं. 7 ताळाच्या माडीवर. नाही नाही कुठे वर झोपता काय तुम्ही पॅरापेट वर होय होय इकडे पॅरापेट हो का पोरीनं हो का लगेच लागून घेतला आहे का हो का? हो का तुम्हाला दाखवते हो. जाऊन तिच्या घरातला पडदा बिहीनं तोडला तोडून काळी घेतली डोळ्याला लागून. हा का? म्हणली पोरीला म्हणली की शिवण्याला म्हणली की मी तोडूनच टाकणार पडदा. हाय का बघू वाटतं वय भावा बहिणीनं चांगलं दिसतंय ना हाय का चांगलं बघू वाटतंय वय. पडदा तोडून टाकणार धमकी दिली आणि तपून डोळ्याला लागून घेतलं. इकडे जाऊ नका तिकडे जॅड आहे माग इकडं आणि कापडच बरी घेऊन आली आणि दप्तर ठेवती. हो का मायाच्या पोटी आता तिला आणली या. तिला का मारते तिच्या बापाने मला सकाळी भांडणं केली म्हणून मी भाऊ बहिणी निघून आली. आता हिला लईंदी झाली दप्तर यायचं ठेवून होतं आली आणि कापड घेऊन आली. आकूकडे यायचं होतं मोठ्या आकूकडे यायचं होतं तर हो का मायाच्या पोटी मोठ्या दप्तर आकूकडे टाकून आणली आली. तिला. ही बी शाळा आणली मी शिकायची बी नाही आणली आणि हो का आल्या आल्या शिवण्याला धमकी देते या पडदा तोडून तो का ती पडदा तोडला तिनं तोडला बरं ती तुटा नका तुटला तर परत बसवायला येईल पण तुम्हाला सांगते डोळ्याला लागून घेतलं. डोळा बिळा फुटला कुठं काय झालं तर आई बापा म्हणतात का आमची पोरगी तिकडे नेऊन आदू करून ठेवली. हा भरोसा नाही आधीच आधीच आई बापांना किती जीव लावला तरी त्यांच्या आई बापाला विश्वास नसतोय. होय. मग होय तिकडे चल आता शिवईने ती एक झाले ते मग शिवण्या गरीब आहे आपली तिला करामती आहे करामती खेळ तिला वाटत असेल मी इथं राहून तिच्यावर दादागिरी फिदागिरी करीन बर का. तिकडचं तिकडच गुण सोडायचं आणि इथं माझ्यापाशी माझे इथलं गुण चालू करायचं. तिकडचं आली ना रस्त्यात सोडून का घेऊन आली इकडं संग. त्या चिमणीनं सांगितलं ऐक चुक 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 गुण सोडून आली का म्हणून विचारते. मला काय फिरल्यासारखं व्हायला लागलं ग ते आता झालं ना ती फिरत गाडीवरून आल्यामुळं गाड्यावर आल्या मग ते आता तू हिमायनात उतरली ना अशी करून खाली त्याच्यामुळे. हो असं काय झालं ते म्हणा असं खावा की. गोल गोल त्याच्यामुळे थोडं दे मग थोडं जावा की खावा की शिवण जा काय खायचं तर खाय आणलं की त्यांना मी मला उचलतीच नसते पेलो ए पाडशील अगं हिला उतरवती तिला वाटतंय बघे तू गुलाबजाम आणलं का? बब्या आहे ही. गोड सोड बब्या इष्टी आल्यावर तर हेच होतं या जबरदस्तच रस्त्याने हे होतं या इष्टी आल्यावर आवी आपला बारका भाऊ होय आवी आपला सगळ्यात लहान भाऊ वाटतोय का? त्यांना माहिती पिलू एवढी एवढीशीच होती पिलू एवढी एवढीशी होती एवढीच कवर राहू ती एवढीच कवर राहावं एवढी एवढी
तुझ्या मनी अजून एवढीच राहावी काय हं? तू एवढीच होती पहिली आता काय एवढी झाली गोळ्यामुळे झाली तुला तर जणू हवा मारली अशी झाली गुब्बारे पिले मी गोळ्याने झाली का नाही ग आणि ते टॉनिक मुळे झाली तुला किती दिवस टॉनिक लावलं तर काय तीन वेळा टॉनिक सांगायला लागली कौतिक जरा उठून दना व्यायाम कर की टॉनिक मुळे झाले तुमच्यामुळे झाले हा. बक्की बघितलं तर 2 झाकणं टानिक तर टानिकच नाव घ्यायला लागली बिटको का कामाले रक्ताचं टॉनिक होय रोग प्रतिकारक शक्तीचं टॉनिक बघितलं तर 2 घोट पिली असेल 2 झाकणं बाकीचं तर फेकून दिलं आणि म्हणे मी टॉनिक न झाली नाही माझं कसं असतं बसत नाही ते बसत नाही ते उभ्या माणूस आहे. इथं बी करमा नाही उधळून जाऊ वाटायला लागलं कर्माचं नाही काय मग रस्त्याला जाऊन बसती तर दगडात तसंच होतं अगं मला असं लय भारी वाटतं इथं दगडात जरी जाऊन बसलं नाही तर तो तिथं डोंगराच्या त्या ती शिखर दिसतो का त्याच्यावर जाऊन बस आणि इकडे बघा आम्हाला नाही दिसायचा तुम्ही दिसत आम्ही दिसतो तिथलं. आता डोंगर आम्हाला दिसतो म्हणलं आम्ही कसं काय दिसणार नाही डोंगर दिसणार पण तुम्ही दिसणार नाही कसं काय दिसणार नाही? हा. कुठं बसले ते बी कळायचं नाही हा. काल मी बराबर आपण दिसते. काल कुठे गेलो हो. वरनं खाली खाली बघितलं कसं दिसायचं हा. एवढंच घर हे. गरज नाही अगं तू खा वहिनीचं प्रेम आहे आता. हो तू चाललंय हात धुतला का बाळा बाळाने हात धुतलंच नाही हात धुतला बाळा तिकडे गेलं ते पडत त्याने वाटला बाळाने ते बरं डोळ्यात नाही बसलं डोळ्यातच बसलं बसले की डोळ्यात नाही गेला. थांबा आता कामगार यायचा घरी अजून कामगाराचं ऐकावं लागेल काय काय झालंय कसं कसं झालंय किती ऊन लागलंय हाताला काय झालंय पायाला काय झालंय ऊन लय आहे. थांबा अर्ध्या तासातच कामगाराची आता काय कहाणी होईल. चालू होईल कहाणी चालू होईल आगमन होईल आगमन कुठं आहे ते कामाला ते कुठं आहेत काय माहित. म्हणजे असं त्यांच्या राहतं गाड्या का? ही नाहीत का येत कुठं सोडायला असतं आपल्याला येत्यात कवा, येत्यात कवा. गरज असल्या येते होय गरज नसल्या येत नाही. कुठे ते बैलगाडी आली रस्ताच केला डेंजर आहे तो. पण नाही सुधारलं गाव आता उलट हे आता रस्ता आहे किती मोठा चालला म्हणून ते एवढे डोक्याची मड झाली येता येता अरे अजून 1-2 वर्ष लागतील हे करायला रस्ता नीट नाटकं नाही होईल ना रस्ता कुठनं गाडी झालं तर मला कुठनं इकडे घातली तरी गाडी कसं राहायची आळ्याची तब्येत कमी झाली आता झाली का नाही त्याची पिली म्हणते मामानं नक्की लावले का रे तुला मामाला भाकरी भेटली नाही मामा जर काम करतो उन्हात असले मामाला ह्याचं दुसऱ्याच्या अन्नावर किती दोन चपात्यानं बरं झालं कमी झाली हा आणि आता वाढू बी देऊ नको अजून कमी करू आपण इथं थांब. पिलीच्या पप्पाच्या जोडीला गेल्यावर अजून कमी होईल तर भेटलं काय तर वाढायला झालं 5-6 दिवस लई झालं असं उभं केलं का नाही म्हणत अरे सगळं हाताने करावं लागलं लाड नाही हाताखाली मी कोणाच्या काम करत नाही कळलं का उलट मला चित्रावं लागल आका जेवली का आका ताट आणू का भरून आका पाणी आणू का आका तुला चहा आणू का मला चित्रावं लागल तुला म्हणजे रास्ते कळलं का गेलो मी तसला लाट होत नाही हाताखाली काम करायचा दिवसात असतं फक्त रातचं ए बाई, अरे आपले आपण सांभाळ टाइमपास जाऊ द्या ती टमाटो कोथमीर हे बघा की चला अगं काय मागायला आलती काय? सांग बाई, रस्त्याचं बघ, ए जा मागू मग बघ कुठं टमाटे घेऊन म्हणा, आमच्या घरी आणलंय चिकन आणलंय ना आम्हाला टमाटर द्या कांदा द्या परत कोथिंबीर द्या गावात भेटत असेल का नाही नाही बाई, ए लाईट आली आपण गावात बटन टाक कुठलं तुला ट्रेक कसं धन आवाज आली काय धन 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 आवाज मार दन 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 तर चला हे कुठती आता बसायला चाव चाव बघत परचल बघत अगं दूध आणायची आहे तरी करा मस्त तुझी असं गरम. चालू मिशन चालू झाले मिशन चला मग भाऊ बहिणी
काय बाय